नवीन तारीख दिली आहे ओबीसी आरक्षणासाठी 21 जानेवारी ही नवीन तारीख देण्यात आली आहे आणि नगर परिषद नगरपालिका निवडणुका जशा ठरल्या आहेत तशाच घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। पण तारीख पण दिली म्हणताय ना 21, त्यामुळे काय 21ला आणखीन काय होऊ शकतं। त्यामुळे आपण न्यायालयाच्या बद्दल बोलू नये, कारण ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे। परंतु 21 तारीख दिली म्हणल्याच्या नंतर आम्हाला तरी वाटत नाही की जे बोगस चोरून आरक्षण जास्तीचं खाते 27%पेक्षाही जास्त, न्यायालय 100% तिथं न्याय करावाच लागणार आहे। होईल वाटतं 21ला होईलच ना। पण नगरपालिका आणि या परिषदेच्या ज्या प्रचाराची मुदत आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। 2 तारखेला होणारं जे मतदान होतं त्या आधी 1 तारखेपर्यंत रात्रीपर्यंत तुम्ही 10 वाजेपर्यंत प्रचार आणि प्रसार करू शकतात अशी परवानगी मिळालेली। जे काही तासांआधी किंवा वेळेआधी व्हायचं ते आता 1 दिवसा आधीपर्यंत आलेलं आहे। ही नवीन मुदत वाढ नवीन बद्दल मला नाही माहिती, मी ऐकलं पण नाही ते। उद्या वडेट्टीवार असं बोलत आहे की भाजप सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे, वारंवार तारखा मिळत आहे, त्यामुळे ओबीसी समाजावरील टांगती तलवार निवडणुकीच्या दरम्यान देखील कायम राहणार आहे। दिशाभूलचं काय संबंध आहे? ओबीसी आरक्षणाचा विषय म्हणून राजकारणात मी बोलत नाही। आता यांनी राजकीय प्रश्न विचारला, मी त्याच्यावर बोलू नाही, कारण मला राजकारणाचं गरज पण नाही आहे। परंतु दिशाभूलीचा काही संबंध नाही। तुम्हाला 27% आरक्षण आहे, 100% 78% तुम्ही आरक्षण घेताय कसं? म्हणजे चोरून आरक्षण खायचं आणि हा डाग आम्हाला लावायचं। आम्हाला काय म्हणलं जातं की एखादं प्रमाणपत्र निघलं बोगस निघलं, मराठ्यांना 10% आरक्षण दिलं तर बोगस दिलं, 50%च्या वरती गेलं आणि तुम्ही खाताय ते काय? आता हे नवीन एक माहिती महाराष्ट्रात या 15 दिवसात मराठ्यांना मिळाली की हे ओबीसी सुद्धा बोगस आरक्षण चोरून खातोय। म्हणजे चोट्टापणा म्हणते त्याला आमच्या ग्रामीण भागात। हे चोट्टेच खातेत आणि दुसऱ्याला नाव ठेवते, म्हणजे चोरून आरक्षण तुम्ही खाणार आणि नाव मात्र दुसऱ्याला ठेवणार। आता किती वाईट वाटतं, आता किती वाईट वाटतं की तुम्ही बोगस 27% आरक्षण असून सुद्धा एक्स्ट्रा 100%पर्यंत खाताय। किती वाईट वाटतं। कोर्टात गेले तर आमच्या किती जिव्हारी लागत असेल, आमचं हक्काचं आरक्षण असून, आमचे गॅजेट असून, आमच्या नोंदी असून सुद्धा आमचं आरक्षण रद्द करायला, 10% दिलेलं आरक्षण रद्द करायला तुम्ही कोर्टात जाता। आमच्या पण जिव्हारी लागत असेल ना, आता तुम्हाला किती वाईट वाटतंय। त्याच्यामुळं नियतीलाच गोष्टी मान्य नाहीत। तुम्ही चोट्टे दुसऱ्याला चोट्टे म्हणू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।